सुरुवात करतोय आपण वर्कशीट क्रमांक 31वा दिवस क्षेत्र भाषाभ्यास व्याकरण कौशल्य वाचन आणि लेखन त्याच्यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर याच्यातून काय शिकणार आहे, संबोध कशाचा होणार आहे आपल्याला, तर शब्दांच्या जाती आणि क्रियापदांचे प्रकार यामध्ये आपण पाहणार आहोत। जाणून घेऊ। यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अ गट आणि ब गट यातील वाक्यांच्या क्रियापदांमधील फरक सांगायचा आहे। अ गटामध्ये 3 वाक्य लिहिलेले आहेत, ब गटामध्ये 3 वाक्य आहेत। तुमच्यासमोर तुमचं वर्कशीट आहे। बाबांनी पत्र लिहिले आणि ब मध्ये आहे बाबा पत्र लिहित आहेत। लिहिले आणि लिहित आहेत व क्रियापदांमधला फरक लक्षात घ्या। सर्व मुलांनी अभ्यास केला, इकडे दिले ब गटामध्ये सर्व मुलांनी अभ्यास करून आणला। गणेशने लाडू खाल्ला आणि ब गटामध्ये दिले गणेशने लाडू खाऊन टाकला। दोन्ही अ आणि ब गटामधले जे वाक्य आहेत त्या वाक्यांचं निरीक्षण आपण नीट जर केलं तर अ गटामध्ये काय लिहिलं आहे, लिहिले, एकच क्रियापद दिलेलं आहे। परंतु ब गटामध्ये त्याचं दिलेलं आहे त्यांनी लिहित आहेत, म्हणजे 2 प्रकारची क्रियापदे या ठिकाणी वापरलेली आहेत, लिहित आणि आहेत। मग ही काय भानगड आहे, 2 क्रियापद आहेत त्या ठिकाणी। 2 म्हणजे झाले जोड, 2 क्रियापदांचा जोड, मग एकमेकांना मदत करणारी क्रियापदे, मग त्यांना म्हणतात सहाय्यक क्रियापदे। सहाय्यक आणि संयुक्त, संयुक्त म्हणजे 2 मिळून, आणि सहाय्यक म्हणजे मदत करणारी, 2 क्रियापदे मिळून किंवा एकमेकांना मदत करणारी क्रियापदे, असे 2 क्रियापदाचे प्रकार आपण दिवस 31व्या वर्कशीटमध्ये पाहणार आहोत। त्यांना म्हणतात संयुक्त आणि सहाय्यक क्रियापद। मग आता ह्या 2 याच्यातला फरक तुम्हाला आता अशा पद्धतीने मला सांगायचा आहे की 2 वाक्य मी तुमच्यासमोर सांगतोय की क्रीडांगणावर मुले खेळू लागली, हे पहिलं वाक्य आहे। आणि दुसरं वाक्य मी तुम्हाला म्हणतो की आपणही आता खेळू, हे 2 वाक्य तुम्हाला मी सांगितले। पहिल्या वाक्यातील खेळू या शब्द, खेळू हा जो शब्द आहे तो क्रियापदाची काय दाखवतो, क्रिया दाखवतो, खेळण्याची क्रिया, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, नाही का। मी एवढंच म्हटलं क्रीडांगणावर मुले खेळू, क्रीडांगणावर मुले खेळू, क्रीडांगणावर मुले खेळू, पण याचा अर्थ आपल्याला लागत नाही। काय नेमकी खेळूच्या नंतर पुढं काय आहे, एखादं क्रियापद अजून आहे का? जोपर्यंत लागली हे क्रियापद त्या ठिकाणी मी म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला आधीच्या या अर्ध्या वाक्याचा अर्थ लागणार नाही। दुसऱ्या वाक्यातील खेळू या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ लगेच पूर्ण होतो, आपणही आता खेळू, असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला वाक्याचा अर्थ लगेच क्लिअर होतो। परंतु पहिल्या वाक्यात एवढंच मी म्हटलं की क्रीडांगणावर मुले खेळू, क्रीडांगणावर मुले खेळू, तुम्ही म्हणाल नेमकं काय, खेळू म्हणजे काय, त्याच्यानंतर काय? दोन्ही वाक्यांमध्ये खेळू हा जो क्रियापदाचा प्रकार आहे, खेळू हा जो क्रियावाचक जो शब्द आहे तो शब्द काय करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची क्रिया पार पाडतो, म्हणून ते क्रियापद होय। मग पहिल्या वाक्यात क्रियापद कोणते, खेळू लागली या 2 शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते। नुसते लागली या शब्दाने क्रियाचा अर्थ पूर्ण होत नाही। खेळू लागले या संयुक्त म्हणजे जोड शब्दामध्ये खेळू हे धातू साधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास म्हणजेच क्रियापदाचे रूप बनवण्यास सहाय्य म्हणजेच मदत केलेली आहे, म्हणून लागली हे सहाय्यक क्रियापद होय। खेळू लागली हे क्रियापद धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेले आहे, म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात। संयुक्त म्हणजे काय, 2 क्रियापदे मिळून बनलेलं क्रियापद, आणि सहाय्यक क्रियापद म्हणजे काय, मुख्य क्रियापदाला क्रिया पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद मदत करतं, ते धातू साधित मदत करतं, अशा दोघांच्या मिळून जे क्रियापद तयार होतो तेव्हा त्याला म्हणतात सहाय्यक क्रियापद। असे 2 क्रियापदाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले। धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं हे आपण पाहिलं। पण आता त्याला एक अट असते, ती म्हणजे संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला पाहिजे, त्या 2 वेगळ्या क्रिया असून चालणार नाहीत। मग संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद। सहाय्यक क्रियापद म्हणजे कोणतं, जे क्रियापद क्रियापदाला क्रिया करण्यासाठी मदत करतं, ते मुख्य क्रियापद नसतं, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद। सहाय्यक क्रियापद म्हणजे काय, जे क्रियापद विशिष्ट क्रिया पूर्ण करण्यासाठी संपूर्ण वाक्य आणि कर्ता याचा अर्थपूर्ण अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे उच्चारल्यानंतर, अशा पद्धतीने जे क्रियापद काम करतं त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात। असे हे 2 क्रियापदाचे प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत, आणि अ गट आणि ब गट यानुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे। सक्षम बनवूयामध्ये त्यांनी दिलेला आहे पुढचा क्रियापदाचा प्रकार, एक चित्र दिलेलं आहे आणि चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे आपण, आणि निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पुढच्या पानावर
जो महत्त्वाचा घटक दिलेला आहे तो बघायचा आहे. शिक्षक आणि क्रियापदाचे 4 प्रकार कोणते ते सांगावे. संयुक्त व सहाय्यक क्रियापद म्हणजे काय ते वरील वाक्यावरून समजून सांगावे. मूळ धातू व धातू साधिते तक्ता दाखवावा. प्रदूषणाचे चित्र दाखवून त्यावरून वाक्य तयार करून घ्यावेत. आता क्रियापदाचे 4 महत्त्वाचे प्रकार आपण पहिले 2 प्रकार पाहिले. कोणते? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. हे आपण आधीच्या वर्कशीटमध्ये पाहिलं. आत्ता आपण बघितलं संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद. हे 4 महत्त्वाचे प्रकार तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं मूळ धातू आणि धातू साधिते म्हणजे काय. आता मूळ धातू आणि धातू साधिते ह्या 2 शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. आता धातू साधित म्हणजे काय की खाणे हे जर क्रियापद असेल तर त्याच्यापासून धातू साधित तयार होतं खातं. जाणे हे जर क्रियापद असेल तर त्याच्यातून धातू साधित तयार होतं जातं. आलं लक्षात तुमच्या. पळणे हे जर क्रियापद असेल तर त्याच्यापासून धातू साधित तयार होतं पळतं. मी पळत गेलो म्हणजे लगेच 2 क्रियापदं आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागतात. मी पळत याच्यातून काही अर्थ लागत नाही, परंतु मी पळत गेलो हे मुख्य क्रियापद आहे आणि ते पळणे या क्रियेला काय करतं मदत करतं. म्हणून धातू साधितांचा वापर संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापदामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं अजून एक प्रकार याच्यामध्ये आहे मूळ धातू. पळणे क्रियापद, पळत धातू साधित आणि पळ हे झालं मूळ धातू. 3 वाक्य लक्षात ठेवायचे. धाव धावत धावणे, जेव जेवत जेवणे. 3 प्रकार आहेत. धातू, मूळ धातू, धातू साधित आणि मुख्य क्रियापद. ह्या 3 प्रकारांच्या माध्यमातून आपल्याला मूळ धातू आणि त्याबरोबरच धातू साधिते आणि त्याबरोबरच मुख्य क्रियापद याचा बोध आपल्याला होतो. जेव जेवत आणि जेवणे ह्या 3 क्रियापदाच्या 3 ह्या शब्दांवरून आपल्याला मूळ धातू आणि त्याबरोबरच धातू साधिते आणि मुख्य क्रियापद याचा बोध आपल्याला होतो. आणि मग या चित्रामधून आपल्याला काय करायचं आहे. चित्रांमधून आपल्याला सगळ्यात आधी संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद याच्यावरून आपल्याला चित्रामध्ये वाक्य तयार करायची आहेत. थोडक्यात काय सांगितलेलं आहे या नदीकाठच्या चित्रावरून आपल्याला सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद या 4ही क्रियापदांचा वापर करून आपल्याला विविध प्रकारची वाक्य तयार करायची आहेत आणि त्यानुसार आपल्याला एक उतारा लिहायचा आहे. चला सराव करूयामध्ये काय दिले त्यांनी की शिक्षकांनी पुढीलप्रमाणे इतर वाक्यातील सहाय्यक आणि संयुक्त क्रियापद विद्यार्थ्यांना वेगळे लिहिण्यास सांगावे. या खालच्या 2 वाक्यामधलं वाढदिवसाला शाळेत पुस्तके दिली जाईल. नंतर कोरोनाविरुद्ध ठोस कार्यक्रम तयार केला गेला. 2 क्रियापदं पुन्हा एकदा वापरली. केला गेला आणि दिली जाईल. याच्यातून आपल्याला संयुक्त क्रियापद कोणतं आणि सहाय्यक क्रियापद कोणतं याचं आपल्याला वर्णन करायचं आहे. दिलेल्या उदाहरणाप्रमाणे खालील धातूंपासून अथवा अधिकचे उदाहरण घेऊन धातू साधिते लेखन सराव आपल्याला करायचा आहे. राब राबत राबणे राबवणे राबणारा राबून राबला. राब या शब्दापासूनच आपल्याला काय दिलं त्यांनी धातू, मूळ धातू काय आहे राब. त्याच्यापासून काय काय धातू साधिते तयार केली त्यांनी बघा. राबत राबणे राबवणे राबणारा राबून राबला. पुढचं धातू त्यांनी दिलं आहे आण, कर, वापर, जा. 4 उदाहरणं तुम्हाला दिलेली आणि ह्या 4 उदाहरणावरून तुम्हाला पुढचे धातू साधित आणि त्याची रूपं आपल्याला वरच्या राबसारखी लिहायची आहेत ती म्हणजे वहीमध्ये. कल्पक वह्यामध्ये काय दिले त्यांनी एका विषयावर 10 वाक्यावर तुम्हाला कोणत्या एका विषयावर तुम्ही 10 वाक्य लेखन करायचं आणि त्यामधील धातू साधिते, धातू, संयुक्त क्रियापद व सहाय्यक क्रियापद वेगळे करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. मग 10 वाक्य आता तुम्ही लिहिले. हे कोडम कोण आहे? कोडम कल्पक हो यामध्ये आपल्याला एक कुठल्याही विषयावर एक पॅराग्राफ करायचा आहे. मनाने एक पॅराग्राफ उतारा आपल्याला लिहायचा आहे. मग तुमच्या आता 7वीच्या मराठीच्या पुस्तकातला कुठल्याही धड्यातला उतारा एक तुम्ही घ्या आणि त्या उतार्याच्या माध्यमातून काय करायचं आहे तुम्हाला त्या 10 ते 15 वाक्यांमधून तुम्हाला संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापदे यांचा आपल्याला
नमुना त्या ठिकाणी लिहायचा आहे. उतारा लिहून काढायचा आणि त्याच्या खाली 4 रकाने करायचे. 4 रकान्यांमध्ये पहिला रकाना सकर्मक क्रियापद, दुसरा रकाना अकर्मक क्रियापद, पुढचा रकाना आहे संयुक्त क्रियापद, त्याच्या पुढचा रकाना आहे सहाय्यक क्रियापद. त्या उतारामधले हे 4 प्रकारचे क्रियापद आपल्याला वेगवेगळे करून लिहायचे आहेत. मग तो पुन्हा बोलायला लागला असं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्याच्यातलं धातू साधित कोणतं? बोलायला. धातू कोणता? बोल. संयुक्त क्रियापद बोलायला लागला आणि सहाय्यक क्रियापद कोणतं? बोलायला. 4 प्रकारामध्ये तुम्हाला त्याचं काय करायचं आहे? वर्गीकरण करायचं आहे. अशा पद्धतीने आपला दिवस या ठिकाणी 31वा संपलेला आहे. आता आपण वळूया दिवस पुढचा 32वा. त्यामध्ये क्षेत्र मौखिक भाषा विकास कौशल्य आहे, श्रवण आणि संभाषण. अध्ययन निष्पत्तीमध्ये काय दिले त्यांनी? आपल्या परिसरातील विभिन्न लोककथा आणि लोकगीते बोलीभाषा जाणून त्याबद्दल चर्चा करावी, माहिती मिळवावी आणि आस्वाद घ्यावा. दुसरा घटक आहे विविध कला, हस्तकला, वास्तुकला, कृषिकला, नृत्यकला, चित्रकला यासंबंधी जिज्ञासा व्यक्त करावी आणि त्याचा आनंद देखील आपण घ्यावा. तिसरा प्रकार आहे विविध कला, उदाहरणार्थ हस्तकला, वास्तुकला, कृषिकला, नृत्यकला, चित्रकला यासंबंधी जिज्ञासा व्यक्त करावी आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आता याच्यातला पहिला घटक विभिन्न प्रकारची लोककथा आणि लोकगीते. तुम्ही खेड्याकडे जर गेले तर तिथं एखाद्या लग्नामध्ये जर तुम्ही सहभागी झाले, खेड्यामध्ये आजही लग्न 8-8, 9-9 दिवस चालतात. खूप खेड्यांमध्ये मी पाहतो तर लग्नाची हळद दळण्यापासूनची लोककथा असतात, लोकगीतं असतात, हळद लावण्याची, नाव घेण्याची प्रथा त्यामध्ये असते. विविध प्रकारच्या ज्या विधी लग्नामध्ये असतात, प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गाणे, किंवा लहान बाळाचा जर जन्म झाला तर त्याचे बारशाचे गाणे, किंवा त्या गर्भवती स्त्रीची ओटी जर भरायची असेल तर त्याची देखील गाणे असतात, बारशाचे गाणे असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारची लोकगीते किंवा गाणी त्या ठिकाणी असतात. आता लोककथा म्हणजे काय? लोककथा हा असा प्रकार आहे की त्या लोकांना सांगत चालायच्या. तुमच्या आजीने तुम्हाला सांगितलं, तुम्ही मोठे झाले, तुम्ही म्हातारे झाले, तुम्ही तुमच्या नातवांना सांगायचे, ते मोठे झाले, ते म्हातारे त्याने त्यांच्या नातवाने सांगायचे. याचाच अर्थ काय? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मोठ्या प्रमाणात या लोककथा, लोकगीते किंवा विविध प्रकारचे कोडे, विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या जात असतात. आता लहानपणापासून तुम्ही एक गाणं ऐकतात, ए रे रे पावसा तुला देतो पैसा. हे गाणं कुणी लिहिलं, का लिहिलं, कोणालाच माहीत नाही. तरी पण हे गाणं परत परत काय होतं? आपल्याला लक्षात राहतं. अशा पद्धतीचं गाणं. किंवा पाऊस आल्यावर एक ऐक सरी तुझे मडके भरी, ए रे रे पावसा तुला देतो पैसा. हे देखील जे छोटंसं लोकगीत आहे, बडबडगीत आहे, हे सुद्धा कोणी लिहिलं नाही, परंतु ॲटोमॅटिक आपल्याला जे मी ऐकलं ते मी माझ्या नंतरच्या मुलांना ॲटोमॅटिक सांगतो. असं करत 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 हे गाणं अनेक पिढ्यांना त्या ठिकाणी माहीत झालेलं आहे. अशा गीतांना म्हणतात लोकगीतं. आणि मग आपल्या दारावर शहरामध्ये आता कमी झाले ते, परंतु खूप मोठ्या प्रमाणात वासुदेव येतात. वासुदेव विविध प्रकारचे गाणे म्हणतात, त्यांच्या हातामध्ये टाळ आणि चिपळ्या असतात. किंवा विविध प्रकारचे बहुरूपी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे रामाचे, त्याच्यानंतर राम, सीता, रावण, हनुमान, लक्ष्मण यासारख्या विविध देवादिकांच्या वेशभूषा करून अनेक लोक बघा आपल्याकडे त्या ठिकाणी येतात. बहुरूपी बनवून विविध प्रकारची गाणे ते म्हणतात. त्यांच्या माध्यमातून आपल्याला लोककथा आणि लोकगीतं कळत असतात. दुसरा प्रश्न आहे विविध कला. कोणत्या? हस्तकला, वास्तुकला, कृषिकला, नृत्यकला आणि चित्रकला. हस्त म्हणजे हात, हाताने तयार केलेल्या विविध वस्तू. ज्या वस्तू हाताने तयार करून आपण त्याची चांगली सजावट करत असतो घरामध्ये. उदाहरणार्थ रुखवतामध्ये बघा तुम्ही, रुखवतामध्ये लग्नाच्या मंगल कार्यालयामध्ये रुखवत मांडलेला असतो. त्या रुखवतामध्ये विविध प्रकारच्या वस्तू हाताने तयार केलेल्या असतात. त्यामध्ये हस्तकला मोठ्या प्रमाणात दिसून येते. तुम्ही तुमच्या चित्रकलेच्या तासाला आर्ट अँड क्राफ्ट मोठ्या प्रमाणात हस्तकलेच्या वस्तू तयार करतात. त्यानंतर आहे वास्तुकला. वा शब्द बघा महत्त्वाचा, त्याच्यामधलं अक्षर वा आहे. वास्तू म्हणजे विविध प्रकारच्या बिल्डिंग, विविध प्रकारच्या इमारती, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन इंजिनियर तयार करतात आणि त्या प्लॅननुसार, जागेनुसार तशा पद्धतीच्या बिल्डिंगा बांधल्या जातात. वास्तूंचे सुद्धा प्रकार आहेत. ऐतिहासिककालीन वास्तू, सध्या बांधलेल्या वास्तू, उंच असलेल्या जगातल्या वास्तू, अशा विविध प्रकारच्या वास्तू जगामध्ये आहेत आणि ह्या वस्तू आपण काय करतो? पाहतो. नगरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आहे. दिल्ली गेट आहे, माळेवाड्याची वेस आहे, नगरचा भुईकोट किल्ला आहे, चांदबी विवाह आहे, हे ऐतिहासिक वास्तू आहे. आणि आधुनिक वास्तूंमध्ये कोणकोणत्या असतील तर मोठमोठ्या, आता साईदीप हॉस्पिटल आपण पाहिलं, 13-14 मजली ते नगरमधलं सगळ्यात उंच असलेलं हॉस्पिटल आहे. त्यासारख्या अजून अनेक इमारती नगरमध्ये बांधल्या जात आहेत. त्यांना आधुनिक वास्तू आपण त्या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर आहे कृषी कला, शेतीमधली कला. मग शेतीची नांगरणी, उफणणी, शेतीची पेरणी, शेतीची वाखणणे, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कला शेतीमध्ये आहेत. वाफे तयार करणे,
कृषी कला, कोणत्या पिकांना कधी काय लागतं, नंतर भाजीपाला कोणता, फळभाज्या कोणत्या, त्याच्यानंतर फुलं कोणत्या पद्धतीच्या रोपं त्या ठिकाणी लावले जातात, हे सगळं ज्ञान माहीत असेल त्याला कृषी कला असं म्हणतात. कोणकोणते प्रयोग शेतीमध्ये केले गेले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास कृषी कलेमध्ये केला जातो. नृत्यकला, जवळजवळ 7 ते 8 हजार प्रकारचे नृत्य जगामध्ये आहेत. त्याच्यातले सगळे नृत्य प्रकार प्रत्येक डान्सरला येतातच असं नाही. प्रत्येक नृत्य कुठल्या ना कुठल्या धर्माशी, जातीशी, वर्गवर्ण, पंथाशी जोडलं गेलेलं आहे, इतिहासाशी जोडलं गेलेलं आहे, भूगोलाशी जोडलं गेलेलं आहे. त्याचा देखील विचार आपण या ठिकाणी करू शकतो. आणि तोच प्रश्न परत दुसरा आहे, जाणून घेऊयामध्ये त्यांनी दिले वारली हस्तकलेचे चित्र दाखवून प्रश्न उत्तरं द्यावी, चर्चा करावी. आता वारली चित्रकला, वारली हा आदिवासी नावाची जी आपल्याकडे डोंगरांमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये राहणारे लोकांचा समूह आहे, लोकांचा समाज आहे, त्यांना साधारणपणे आदिवासी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग आदिवासींचा संदर्भ थेट जुन्या काळच्या आदिमानवाशी त्या ठिकाणी जोडला जातो. आदिमानव हा जंगलामध्ये राहायचा, गुहेमध्ये राहायचा आणि राहता राहता त्याच्या मनामध्ये विविध प्रकारच्या कला ज्या निर्माण झाल्या, त्याच्या मनामध्ये चित्रकलेचे विविध प्रकारचे आकार आले. त्याने झाडांच्या पानाफुलांचे रंग पाहिले, त्याला वाटलं आपण देखील रंग तयार करू शकतो. मग त्याच्या लक्षात आलं की ह्या झाडाची पाने ठेचून या झाडाची फुले चिरगळून पिरगळून त्याच्यापासून आपण कलर तयार करू शकतो. काही कलर त्याने असे तयार केले जे आपण अजिंठा वेरूळच्या लेण्याच्या आतमधल्या गुहांच्या भिंतींवर पाहिले. भित्तीचित्रे, गुहाचित्रे त्यांना असं म्हटलं जातं की हजारो वर्ष झाले ते कलर फिकट झालेले नाहीत. तुम्ही आत्ता चित्रकला करताना तुमच्या वहीवर काही कलर तुम्ही त्या ठिकाणी कलर पेट्या आणतात वेगवेगळ्या प्रकारच्या, ते 2-3 वर्षामध्ये ते कलर फिके पडून जातात. परंतु 1000 वर्ष होऊनही आदिमानवाने तयार केलेले हे कलर या गुहांमध्ये, या भित्तीचित्रांवर जसेच्या तसे ताजे आणि फ्रेश आहेत. त्याने विविध प्रकारच्या वनस्पतींच्या रसायनांपासून विविध प्रकारचे कलर त्या ठिकाणी बनवले आणि त्याच्यातूनच हळूहळू उगम झाला वारली चित्रकलेचा. वारली चित्रकलेवर खूप सुंदर पाठ हा 6वीच्या मराठीच्या पुस्तकात, 7वीच्या मराठीच्या पुस्तकात देखील आहे. ही वारली चित्र कोणती की आदिवासी भाग आहे, आदिवासी जे आहे ते जंगलामध्ये राहत असताना त्यांच्या ज्या झोपड्या आहेत, झोपड्यांच्या आतल्या आणि बाजूच्या, आतल्या आणि बाहेरच्या ज्या भिंतीचा भाग आहे त्याच्यावर मग प्रथमतः शेणाने सारून घ्यायचं, ते वाळू द्यायचं. नंतर त्याच्यानंतर गेरू, लाल रंगाचा गेरू जो आहे तो कुटायचा आणि कुटून मग त्याची पावडर तयार करून त्याचा कलर परत ह्या वाळलेल्या शेणाच्या पोताऱ्यावर त्या ठिकाणी द्यायचा. तो वाळल्यानंतर मग त्याच्यानुसार जो तांदूळ आहे, पांढऱ्या रंगाचा तांदूळ, तो कुटायचा, तांदळाची पावडर तयार करायची आणि मग त्या पावडरमध्ये विशिष्ट प्रकारचा डिंक मिसळून छोट्या छोट्या ब्रशने किंवा काड्याने किंवा छोट्या मोठ्या साल असते त्याच्याने काय करायचं, विविध प्रकारची चित्र ह्या लाल रंगाच्या गेरूच्या पार्श्वभूमीवर काय करायची, रेखाटायची. त्याला वारली चित्रकला असं म्हणतात. आपल्याकडे सध्या दिवाळीच्या दिवसांमध्ये सणावाराला अशा वारली पेंटिंगच्या रांगोळ्या काढल्या जातात. आता वारली पेंटिंगची आदिवासी समाजातील, आदिवासी समूहातील या वारली कलेला प्रोत्साहन मिळावं, पेंटिंगला उत्तेजन मिळावं म्हणून ही वारली पेंटिंग विविध प्रकारच्या वस्तूंवर देखील आता प्रिंटेड होऊन त्या ठिकाणी येते. पेन असेल तर पेनावर वारली पेंटिंग, किंवा तुम्ही जर पाहिलं की बॅग आहेत, हँडबॅग, त्याच्यावर वारली पेंटिंग, पर्सवर वारली पेंटिंग, टी शर्टवर वारली पेंटिंग आणि वारली पेंटिंगच्या विविध प्रकारच्या कार्यशाळा देखील त्या ठिकाणी घेतल्या जातात. वारली पेंटिंगसाठी खूप मोठे कलाकार शहर जिल्ह्यामध्ये जगामध्ये कार्यरत आहेत आणि वारली पेंटिंगमध्ये ते विविध प्रकारचे संशोधनं करत आहेत. वारली पेंटिंगमध्ये काय काय दाखवतात की शेती, जंगल, जंगलातले प्राणी, मानवाच्या आयुष्यातले विविध सण समारंभ, त्याचबरोबर विविध प्रकारच्या त्याच्या आयुष्यातल्या घटना, पशु पक्षी, प्राणी, डोंगर, दऱ्या, फुलं, अशा सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार मानवाने शोधून काढले आणि त्याच्यामध्ये मग त्रिकोण, चौकोन, रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा, याच्यातून पशुपक्षी, फुलं, प्राणी, फुलपाखरं हे सगळं तयार करून वारली पेंटिंगच्या माध्यमातून आपल्या मनातील भावभावना दर्शवणारी ही वारली पेंटिंग, वारली चित्रकला जगामध्ये आजही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे येत आहे, वापरली जाते. तुम्ही गुगलवर सर्च करा वारली चित्रकला आणि त्याच्यातले इमेजेस सर्च करा, तुम्हाला लाखो इमेजेस पाहायला मिळतील. पुढे आपण वळूया सक्षम बनूयाकडे. आपल्या स्थानिक कला कोणत्या आहेत, इतर कला आणि आपली स्थानिक कला यातील फरक विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी जाणून घ्यायचा आहे. मग आपल्या स्थानिक कला, वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात, त्या कला त्या गाव जोपासलं जातं. आता आपण मोबाईल युगामध्ये झालेलो आहोत, कॉम्प्युटर युगामध्ये आलेलो आहोत, त्यामुळे खूप गावांमध्ये कला जपल्या जातातच असं नाही, परंतु खूप पुरातन असे जुने काही खेडे आहेत की त्या ठिकाणी अजूनही लोकपरंपरा जत्रेच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने
विविध प्रकारच्या जत्रा गावांमध्ये भरतात आणि वेगवेगळ्या गावाच्या जत्रा ज्या भरतात त्या गावांमध्ये विविध प्रकारच्या पारंपरिक कला त्या ठिकाणी आहेत. मग ह्या कला कोणत्या त्या आपण शोधून काढल्या पाहिजेत. आता हे लेक्चर ऐकणारे जवळजवळ 125 मुलं आहेत. 125 मुलांचे जवळजवळ गावं झाले, आईचं एक गाव आणि वडिलांचं गाव धरून असे गावं झाले, जवळजवळ डबल गावं झाले. एका मुलाचे 2 गावं, आईचं मूळ गाव आणि वडिलांचं मूळ गाव. मग तुम्ही तुमच्या आईला आणि वडिलांना दोघांना विचारायचं आहे, पप्पा तुमच्या गावात तुमचं मूळ गाव कोणतं आणि त्या गावातली कला तुम्ही एखादी मला सांगा जी जत्रेच्या निमित्ताने इतर कुठल्याही गावातल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर केली जाते. आणि आईला देखील तोच प्रश्न विचारा. म्हणजे 125 मुलांच्या माध्यमातून जवळजवळ 125 गुणिले 2 250 प्रकारच्या कला तुम्हाला माहीत होतील. हे मला याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे. इतर कला आणि आपली स्थानिक कला याच्यातील फरक आपल्याला ओळखायचा आहे. नवनव प्रकारच्या आता तुम्ही बघितलं की छोट्या छोट्या बांबूच्या काड्यांपासून बनवलेल्या वस्तू, छोट्या छोट्या कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या वस्तू, जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या वस्तू किंवा आता कलई करण्याची कला आहे, भांड्यांना कलई केली जाते, ती देखील एक कला आहे. ही कलई करण्याची कला अनेक लोक गावागावांमध्ये फिरतात आणि जुन्या भांड्यांना कलई त्या ठिकाणी करून देतात. किंवा काही गावांमध्ये नृत्याच्या विविध प्रकारे कला आहेत. काही गावांमध्ये यात्रेच्या निमित्ताने बगाड काढलं जातं. अगं बाई आरेच्या या चित्रपटामध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी संजय नार्वेकरला उंच त्या ठिकाणी बगाडावर लटकवलं जातं. ती त्या गावची कला झाली नाही का. किंवा अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहतो, त्या मराठी चित्रपटांमध्ये त्या गावची विशिष्ट परंपरा असते, त्या गावच्या विशिष्ट कला असतात. मग त्या कला नृत्याशी निगडीत आहेत, पोशाखाशी निगडीत आहेत, पारंपरिक विविध प्रकारच्या आचरणाशी विचाराशी त्या ठिकाणी निगडीत आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपण पाहू शकतो. दुसरा प्रश्न आहे, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातील फरक विद्यार्थ्यांना सांगण्यास प्रवृत्त करावे. आता बोलीभाषा कोणत्या? दर 8 मैलावर भाषा बदलते असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग आधीच्या लेक्चरला आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी बोलीभाषा आहे. बोलीभाषा म्हणजे 2 मित्र भेटल्यानंतर ज्या गप्पा मारतील साहजिकच ती बोलीभाषा. काय रे कुठं चालला, काय करत होता, जावला का तू, मी इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, ही बोलीभाषा झाली. परंतु याच्यात अजून एक महत्त्वाचा शब्द आहे प्रमाण भाषा. प्रमाण भाषा टी व्हीवर बोलणारे माणसं बघा तुम्ही, बातम्या सांगणारे माणसं, शक्यतो दूरदर्शनवर बातम्या सांगणाऱ्या महिला आणि निवेदक आहेत, पुरुष निवेदक, त्यांची भाषा बघा कशी अशी सुंदर. नमस्कार, संध्याकाळच्या 7च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता तुम्ही जर तुमच्या मित्राशी असं बोलले, नमस्कार कुठे गेला होता तू आता इकडून इकडे चालला का, असं जर आपण त्याच्याशी बोललो तर तो आपल्याला हसेल. आपण मग त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोलू, कुठं गेला होता आणि काय करू राहिला आणि तो आमच्याबरोबर खेळायला नाही आला, याला बोलीभाषा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग ही बोलीभाषेची टोन वेगवेगळे आहेत. तुम्ही विदर्भामध्ये जर गेलं, काय रे भाऊ कुठं जाऊन राहिलं तू काय करू राहिलं भाऊ, आणि आमच्या घरी तू जेवायला आला नाही ना, असं नाही तसं नाही, अशा भाषेमध्ये जर टी व्हीवर बातम्या सांगायला लागले तर आपल्याला हसू येईल. टी व्हीच्या बातम्यांची जी पद्धत बघा, कुठल्याही चॅनलवरचा न्यूज अँकर बघा, तो बोलीभाषेमध्ये न बोलता प्रमाण भाषेमध्ये सहज साधी सोपी अशी भाषा, तिच्यामध्ये कुठलाही हेल नसतो, कुठलीही बोलण्याची स्टाईल नसते, फॅशन नसते आणि कुठलाही लहेजा त्याच्यामध्ये मिक्स झालेला नसतो. अशा भाषेला प्रमाण भाषा त्या ठिकाणी म्हटली जाते. आणि मग गावाकडे गेल्यानंतर गावाकडच्या माणसाची भाषा, तू कुठला आहे आणि तिडं कुठं चालला आणि तो जेवला का, आणि मग माई म्हातारी काय म्हणली, तोय पप्पा काय म्हणले, पिलेट कुठं गेली, गलास कुठं ठुला, अशा गावरान आणि ग्रामीण भाषेतून ते लोक आपल्याशी संवाद साधत असतात. याला बोलीभाषा असे म्हणतात. आणि बोलीभाषा ही जिल्ह्यांप्रमाणे सुद्धा बदलते. अमरावतीची बोलीभाषा वेगळी, नगरची बोलीभाषा वेगळी, खानदेशमध्ये गेले नाशिकची बोलीभाषा वेगळी, त्याच्यानंतर औरंगाबादची बोलीभाषा वेगळी, जालन्याची बोलीभाषा वेगळी, उस्मानाची बोलीभाषा वेगळी. त्याच पद्धतीने जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेले तर तिथल्यासुद्धा हिंदीनुसार तिथल्या बोलीभाषा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. अशा प्रकारच्या 16 ते 17 हजार बोली आणि प्रादेशिक भाषा आपल्या भारतामध्ये आहेत. चला सराव करूया. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा या व्यतिरिक्त इतर भाषा, लोककला यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून आस्वाद आपण घेऊ शकतो. इंटरनेटवरून व्हिडिओ उपलब्ध करून तुम्हाला द्यावे. आता या बोलीभाषेचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मी आजच्या लेक्चरनंतर दुपारी तुमच्या ग्रुपला टाकणार आहे बोलीभाषेशी संबंधित. आणि दर 8 मैलावर भाषा त्या ठिकाणी बदलते. आपण बघा यूट्यूब चॅनलवर लोक टी व्ही समोर जेव्हा येतात तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ सुंदर साधी सोपी मराठी बोलू लागतात. परंतु 4 लोकात गेल्यानंतर ते स्वतःच्या बोलीभाषेमध्ये आपल्या मित्रांशी गप्पा मारायला सुरुवात करतात. हाच फरक आहे बोलीभाषा आणि प्रमाण भाषेमध्ये. बोलीभाषेतील शब्दासाठी प्रमाण भाषेतील शब्द शोधण्यासाठी व शब्दकोशाचा वापर करणे आणि शब्दाचा वाक्यात उपयोग करणे यासाठी आता तुम्हाला उपक्रम मी वेगळा देणार आहे. आता शब्दकोश कसा की ग्रामीण भागातील काही शब्द असे आहेत
ते शब्द जर मराठी प्रमाण भाषेमध्ये आपण जर वापरले तर लोक आपल्याला शहरामध्ये लोक हसतील. प्लेट हा इंग्रजी शब्द आहे आणि प्लेट म्हणजे आपण म्हणतो की ताटली, जिच्यामध्ये आपण भाजी घेतो किंवा जेवतो. ही जी प्लेट आहे तिला ताटली असं म्हणतात. म्हणून खेडेगावात प्लेट हाच तिचा अपभ्रंश, या शब्दाचा अपभ्रंश करून वापरला जातो. किंवा दुसरा शब्द आहे ग्लास. ग्लास म्हणजे पाणी पिण्याचा ग्लास, त्याला मराठीमध्ये पेला आपण असं म्हणतो. परंतु पेला हा शब्द ग्रामीण भागात वापरला जात नाही. ते ग्लासला काय म्हणतात? गल्लास. आलं लक्षात तुमच्या? असे काही जे शब्द आहेत अपभ्रंश होऊन इंग्रजीतून मराठीत आले, मराठीतून बोलीभाषेमध्ये आले. याचा एक विशिष्ट असा शब्दकोश देखील आहे आणि लाखो करोडो अब्जावधी असे शब्द आहेत बोलीभाषेतून प्रमाण भाषेत आलेले. आणि प्रमाण भाषेमध्ये असे कोणते चांगले शब्द आहेत की जे उच्चारल्यानंतर जे आपल्याला गावठी वाटणार नाहीत, गावरान वाटणार नाहीत, असे देखील शब्द आपल्या मराठी भाषा आहेत आणि त्याचा देखील शब्दकोश मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. माझे शिक्षक आहेत मान्य घारे सर, त्यांनी असा सुंदर एक शब्दकोश तयार केलेला आहे. त्यांची देखील मुलाखत मी घेणार आहे आणि त्यांना एक दिवस आपल्या या गुगल मीटच्या लेक्चरमध्ये मी आणणार आहे की तुम्ही कशा पद्धतीचा शब्दकोश तयार केलेला आहे. जेवढे 12 खडी, मुळाक्षरं, व्यंजनं आहेत आणि प्रत्येक अक्षरापासून जवळजवळ एका अक्षराचे 1 लाख शब्द त्यांनी संकलित केलेले आहेत, जमा केलेले आहेत आणि जवळजवळ एवढा जाड एका हातात उचलता येणार नाही असा 4 ते 5 किलो वजन असणारा शब्दकोश त्यांनी तयार केलेला आहे. तो देखील तुम्हाला त्याची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या सरांबरोबर मुलाखती घेऊन शब्दकोशाची माहिती तुम्हाला कशी माहीत होईल हे देखील मी पाहणार आहे. आपल्या शाळेच्या लायब्ररीमध्ये सुद्धा खूप शब्दकोश आहेत. 8 ते 9 शब्दकोश आपल्याकडे आहेत. आपल्या जोशीबाईंनी ते जीव लावून सांभाळून ठेवलेले आहेत. त्यांचे देखील फोटो शब्दकोशांची मी तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या ग्रुपला टाकणार आहे. कल्पक होऊया. पारंपरिक गीत आपल्या आजीकडून, परिवारातील अन्य व्यक्तीकडून शिकून त्याचे वर्गामध्ये सादरीकरण करायचं आहे. पारंपरिक गीतं आता आज्या ज्या आजकालच्या आज्या ज्या आहेत त्या एवढ्याही काही जुन्या नाहीत की त्यांना जुन्या काळची लोकगीतं त्या ठिकाणी माहीत असतील, पारंपरिक गीतं माहीत असतील. बाळाच्या पहिल्या दिवसापासून तर बाळाच्या बारशापर्यंत 12व्या दिवसापर्यंत कोणकोणत्या प्रकारची गीतं म्हटली जातात. साधा पाळणा म्हणायचा असेल तर पाळण्यामध्ये किती प्रकारची पदं असतात. लग्नाची गाणी वेगळे, त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतरची गाणी वेगळी, हळदीची गाणी वेगळी, दळण दळतानाची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. त्या ओव्या वेगळ्या, पारंपरिक गीतं वेगळी. जुन्या काळी ज्या खेड्यापाड्यातल्या बाया होत्या त्या काय करायच्या, पहाटेच उठायच्या 4 वाजता आणि दळण दळत त्या ठिकाणी बसायच्या. मग दळण दळताना त्या गाण्या म्हणायच्या, त्याला जात्यावरच्या ओव्या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता तुमच्यासमोर मी एक ओवी दळणाची त्या ठिकाणी म्हणतोय. पहिली ओवी मी म्हणतोय जी मला माझे गुरु प्रशांत मोरे यांनी शिकवलेली आहे. ती ओवी अशी आहे, त्या बाया ते जड जातं जे आहे त्या बाया काय करायच्या, जड जातं त्या ओढायच्या आणि जड जातं ओढत असताना मग पोटामध्ये पीळ पाडायचा. खाली एक जातं वर एक जातं, ते दोन्ही मिळून जातं ते ओढताना मग गाण्याच्या नादात काय व्हायचं, आपण किती जड वस्तू त्या ठिकाणी ओढतोय याचा विसर पडायचा. म्हणून जुन्या काळी किंवा आत्ताही तुम्ही जर पाहिलं ते लांबच्या प्रवासाला गाडीमध्ये गाणे लावले जातात, जेणेकरून लांबचा प्रवास कसा होईल, सुलभ, साधा, सोपा होईल आणि या प्रवासाचा कंटाळा येणार नाही म्हणून गाडीमध्ये गाणे लावले जातात. पण जुन्या काळच्या बाया कशा होत्या की गाणे म्हणायच्या. पटापटा दळण दळलं जावं, हळद असेल तर दळली जावी, मिरची असेल तर पटापटा काढली जावी, म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या, जात्यावरच्या ओव्या त्या म्हणायच्या. त्याच्यातली एक ओवी तुम्हाला मी म्हणून दाखवतो. सोन्याच्या दागिन्याला बया पितळाचा डाग, सोन्याच्या दागिन्याला बया पितळाचा डाग, उठ केर सुनी बाई आली अंगणात आग. अशा पद्धतीच्या ओव्या जुन्या काळच्या बाया त्या ठिकाणी म्हणायच्या. म्हणून मग माझे जे गुरु आहेत प्रशांत मोरे यांची ती ओवी ऐकून मी सुद्धा एक ओवी लिहिली जात्यावरची. व माझी आई आणि माझी आजी देखील ती जेव्हा गावाकडे असायची तेव्हा ती काय करायची, जात्यावर ओव्या त्या ठिकाणी म्हणायची. जुन्या काळच्या जात्यावर माझी आजी म्हणायची, आजीची आजी म्हणायची, वडिलांची आजी, वडिलांची आईची आई ती आजी. ह्या सगळ्या जुन्या काळच्या बाया काय म्हणायच्या. आजही अशा काही जवळजवळ 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष असलेल्या ज्या आज्या आहेत, म्हाताऱ्या बाया, त्या जुन्या काळच्या बाया आजही ओव्या सुंदर म्हणतात. त्या ओव्या कशा असतात, मग त्या विहिरीवर गेल्या पाणी शेंदायला,
पाणी शेंदायला, पाणी काढायला विहिरीतून, तर त्यावेळीसुद्धा त्या गाणं म्हणायच्या. रानात खुरपायला गेल्या त्यावेळीही त्या गाणं म्हणायच्या. हे गाणं काय कुठं लिहिलेलं नव्हतं, काही नव्हतं. त्यांच्या मनातल्या भावभावना त्या गाण्याच्या रूपाने काय करायच्या, व्यक्त करायच्या. मग त्याच्यात चुका असायचे, त्याच्यात दुःख असायचे. मग एखादी माहेरवाशीन सासूरवाशीन बाई आहे, तिला माहेरातून आईची आठवण येते, तिला भावाची आठवण येते, तिला बहिणीची आठवण येते, वडिलांची आठवण येते. मग ती काही बोलत नाही बसायची, त्या गाण्याच्या रूपातून ती आठवण काय करायची, त्या ठिकाणी त्या जात्याच्या ओव्यामधून व्यक्त करायची. मी सुद्धा एक ओवी लिहिली. मग ती ओवी कोणती आहे, घर घर करी कोण हे लेक दगडाचे दोन, घर घर करी कोण लेक दगडाचे दोन, बोट दुःखाचं धरून माह्या दारी आलं गाणं, बोट दुःखाचं धरून हे माह्या दारी आलं गाणं, याव याव बळ दात्या दोऱ्या आवळ उन्हाच्या, याव याव बळ दात्या हे दोऱ्या आवळ उन्हाच्या. अशा पद्धतीच्या ओव्या मी सुद्धा लिहिल्या. ह्या ओव्यांचं देखील मी एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवणार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला थोडक्यात ओळखायचं आहे म्हणून मी तुम्हाला काय केलं, एक 2-3च ओव्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारची पारंपरिक लोकगीतं 10व्याला सुद्धा, म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याच्या 10व्यापर्यंत घराघरांमध्ये गाणी म्हटली जातात, किंवा माणूस जन्म झाल्यानंतर सुद्धा ते विविध प्रकारची गाणी म्हटली जातात. हळदीची गाणी, साखरपुड्याची गाणी, लग्नाची गाणी, विवाहाची गाणी, अशा वेगवेगळ्या प्रकारची लोकगीतं, पारंपरिक गाणी खेड्यांमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. त्याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला ह्या आज दुपारच्या सत्रामध्ये पाठवणार आहे. पूरक साहित्य स्रोत पुन्हा एकदा शब्दकोश, इंटरनेट यावरून तुम्हाला अधिक माहिती या जात्यांची मिळवता येईल. त्यानंतर आपण बोलूया 33वा दिवस आहे क्षेत्रलेखन, स्व अभिव्यक्ती लेखन. एक चित्र दिलेलं आहे. अध्ययनिष्पत्ती त्याने असं म्हटलं, वेगवेगळ्या प्रसंगात संदर्भात सांगितले जाणारे इतरांचे विचार गप्पा स्वतःच्या शैलीत लिहितात. उदाहरणार्थ आपल्या गावातील चावडीवरील गप्पा किंवा आपल्या परिसरातील वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या लोकांविषयीच्या गप्पा गोष्टी. शक्यतो या ठिकाणी बोलीभाषा, प्रमाण भाषा आणि जुन्या काळच्या लोकांच्या मनामध्ये असलेला लोककथांचा, विविध किस्स्यांचा, म्हणींचा, वाक्प्रचारांचा संग्रह जो आहे तो आपल्याला माहीत व्हावा, ही याच्यातून तुम्हाला ब्रिज कोर्सला अभिप्रेत आहे. 2 माणसं गावातले जे गप्पा मारत असतील शेतकरी, आता समजा पावसाळा चालू आहे, 2 शेतकरी गप्पा मारत बसले शेताच्या बांधावर, आणि मग त्यांच्या गप्पा चालू आहे, तू काय पेरलं, मी काय पेरलं, तू काय हे किती दिवस तू कर्ज किती घेतलं, मी कर्ज किती घेतलं, किंवा तुझ्या पोराबाळांचं काय चालू, माझ्या पोराबाळांचं काय चालू, अशा सगळ्या गप्पांमधून हे 2 शेतकरी, आणि मग हे कशा पद्धतीने गप्पा मारत असतील, त्या 2 शेतकऱ्यांच्या गप्पा कशा असतील. चावडी म्हणजे काय, गावामध्ये वेशीच्या आत गेल्यानंतर भलं मोठं एखादं वडाचं, पिंपळाचं, पिंपळाचं, औदुंबराचं कुठलंही झाडं असेल आणि त्या झाडाला गोल वाटा बांधलेला असतो, त्याला पार असं म्हणतात, आणि त्याला कधी कधी चावडी देखील असं म्हणतात. मग वेशीच्या बाजूला या ठिकाणी गावातले लोक सकाळी सकाळी येतात. कोणी चहा पिण्यासाठी येतं, कोणी गप्पा मारण्यासाठी येतं, किंवा नवीन गावात काही जरी गोष्ट आली तरी या चावडीवर येते. मग गावातल्या लोकांच्या वेगवेगळ्या एकमेकांशी असलेल्या व्यवसायाच्या निमित्ताने मारलेल्या जे गप्पा आहेत, ह्या गप्पा आपल्याला इथे काय करायच्यात, सांगायच्या आहेत. मग आता त्यांनी म्हटलंय की गप्पा मारताना तो त्याला कसे प्रश्न विचारतो, तो त्याला कशी उत्तरं देतो, किंवा गावातल्या शेतकऱ्याची, गावातल्या किराणा दुकानदाराची गप्पा आहेत, गावातल्या कपडे शिवणाऱ्या माणसाची गप्पा आहेत, गावातल्या चपला शिवणाऱ्या माणसांची गप्पा आहेत. अशा विविध प्रकारच्या माणसांची असलेला गप्पा आणि एकमेकांशी साधलेला संवाद तो कसा असेल. तुम्ही जर आता शाळा तुमची चालू नाही, बरेच मुलं गावाकडेच त्या ठिकाणी असतील, तर गावाकडे जाऊन या गोष्टींचं निरीक्षण करा. किंवा 2 आज्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत लिंबाच्या झाडाजवळ, त्या आज्या कशा गप्पा मारतात. तुमच्या घरी एखादी म्हातारी आजी त्या ठिकाणी गप्पा मारायला आलेली आहे, तुमच्या आजीची ती कशी गप्पा मारते, नाही का. मग याच्यातून तुम्हाला अनुभव येईल की शहरातल्या लेडीज कशा गप्पा मारतात आणि गावातल्या बाया कशा पद्धतीने गप्पा मारतात. याच्यातला फरक तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की जुन्या काळच्या माणसांमध्ये गप्पा मारण्यामध्ये कसा आस्था होती, गोडवा होता, एकमेकांची ख्याल खुशाली होती, विचारपूस होती, चौकशी होती, काळजी होती, किंवा काही अडचण आली असेल तर उपाय सांगणाऱ्या महत्त्वाच्या गप्पा होत्या. आणि त्या आजकालच्या लोकांमध्ये, शहरातल्या लोकांमध्ये अशा पद्धतीने सापडतात का, नाही का. एक सुविचार मला या ठिकाणी आठवतो गप्पा मारण्यावरून, की जुन्या काळामध्ये माणसं जपली जायची आणि वस्तू वापरल्या जायच्या. जुन्या काळामध्ये जीवाभावाची माणसं ती आजही जुन्या काळामध्ये किंवा खेड्यांमध्ये माणसं जपली जातात आणि वस्तू वापरल्या जातात. शहरामध्ये जर आपण बघितलं, शहरातल्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरडेपणा त्या ठिकाणी आलेला आहे की माणसं वापरली जातात आणि वस्तू जपल्या जात आहेत.
वस्तूंचं जास्त काळजी, परंतु गावाकडून येणारा माणूस त्याची जास्त काळजी घेतली जाते की नाही हे तुम्ही तुमच्या घरामध्ये इकडे तिकडं सहज तुमच्याकडे काय करा तुमच्या लक्षात येऊ शकतं. यावरून आपल्याला त्या लोकांच्या गप्पांमध्ये असलेला आपलेपणा, आस्तेवाईकपणा, आजही शहरातल्या घरांमध्ये, बंगल्यांमध्ये, फ्लॅटमध्ये गावाकडची माणसं जर आली ना खूप मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जातो. परंतु असा आनंद सगळीकडे साजरा केला जात नाही. गावाकडचा एखादा माणूस आला ना तर काही घरांमध्ये असा कटाळा येतो, आता कधी जाईल हा नुसती बडबडच करेल, आणि मग त्या माणसाला माया असते. शहरातल्या माणसांना माया असतेच असं नाही. तो माणूस मग 10 वेळा विचारतो घरातल्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना. काही काही घरांमध्ये लवकर त्याला उत्तरसुद्धा दिलं जात नाही. आल्या काही काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात, आले तर जाणार कधी, असा कोरडेपणा खूप घरांमध्ये त्या ठिकाणी आढळतो. परंतु जुने माणसं आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचा आस्था ही खूप मोठं धन आहे आणि संपत्ती आहे आपली, हे आपण लक्षात ठेवावं. आणि हाच धागा या ठिकाणी आहे की आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. किती निर्मळपणे, निर्व्याजपणे ते आपल्याशी गप्पा मारतात, नवनवीन आणि चांगली माहिती देतात आणि जीवाशी आपल्याला लावून ठेवतात, हे देखील आपण बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सक्षम पुण्यामध्ये परिसरात ऐकवणाऱ्या दिसणाऱ्या जाहिराती आणि लागवडपूर्व नंतर शेतकऱ्याची लगबग या 2 विषयावर तुम्ही काय करायची, चर्चा करायची. तिसरा मुद्दा आहे त्याच्यातला रासायनिक खते व सेंद्रिय खते. परिसरात ऐकवणाऱ्या दिसणाऱ्या जाहिराती. आता कोणकोणत्या जाहिराती आहेत, आपण शहरामध्ये राहतो, आपल्याकडे मग जाहिराती कोणकोणती, सगळ्यात सुरुवात होती सकाळची आपली जाहिरात कोणती, तर घंटागाडी येते. तिला जाहिरात म्हणणार नाही आपण, पण एक जाहिराती करतात की घंटागाडी आलेली आहे की तुम्ही हे टाका. जर तुम्ही रेडिओ लावलेला असेल तर त्याच्यावर शेकडो प्रकारच्या जाहिराती आपण जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तूंशी, घटनांशी जाहिराती. टी व्ही लावलं तर त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जाहिराती आपल्याला ऐकू येतात, पाहता येतात. रेडिओच्या जाहिराती आपल्याला आपण ऐकू शकतो. जर आपण बाहेर पडलो तर रस्त्याच्या कडेला असलेले वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स, त्याच्यावर देखील होर्डिंग्स आपण ज्याला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात. तुमच्या घरी वर्तमानपत्र येत असेल तर त्याच्यात सुद्धा जाहिराती छापलेल्या असतात. पानभर, क्वार्टर पेज, हाफ पेज, फुल पेज, पाऊण पेज अशा विविध प्रकारच्या मापांमध्ये जाहिराती छापलेल्या असतात. छोट्या जाहिराती नावाचं सुद्धा सदर पेपरमध्ये असतं. किंबहुना पेपरमध्ये छोटे छोटे पॉम्पलेट टाकले असतात, जाहिरात पत्रक टाकले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा जाहिराती असतात. नंतरचा मुद्दा आहे लागवडपूर्व व नंतरची शेतकऱ्यांची लगबग. आता पाऊस पडत आहे, पाऊस पडायच्या अगोदर शेतकरी लागवड करतो, बाजारात जातो, खतं बी बियाणांच्या दुकानातून योग्य त्याला जे पेरायचं आहे त्याचं चांगल्या प्रतीचं बियाणं त्या ठिकाणी आणतो. बियाणं काही वेळा भिजून ठेवावं लागतं, काही वेळा बियाणांना पावडर लावून ठेवावं लागतं, केमिकल पावडर, औषधाची पावडर, आणि मग तो कॅलेंडरच्या याच्यामध्ये बघतो की कधी कोणती पेरणी त्या ठिकाणी करावी. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे पावसांचे आपण बघतो कॅलेंडरमध्ये, तुम्ही बघा वाहन मेंढा, वाहन हत्ती, वाहन कुत्रा, वाहन खेकडा, असे पावसाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. पावसाळा जेव्हा सुरुवात होतो आणि मग त्याला नक्षत्र पाठ असतात शेतकऱ्याला, कोणत्या नक्षत्राला काय पेरणी केली पाहिजे, तर पहिल्या नक्षत्रापासून दुसऱ्या नक्षत्रापासून किती प्रकारची 27 नक्षत्र आहेत त्यानुसार तो मनामध्ये जजमेंट ठरवतो उन्हाळ्यामध्येच. आणि कोणतं बियाणं आपल्याला आता लावायचं, त्याला पाऊस मिळेल की नाही, पाऊस येईल की नाही, यानुसार तो शेतामध्ये बियाणांची लागवड करत असतो. आणि पाऊस आल्यानंतर त्याची बिचाराची लगबग सुरू होते. एकदा का रोप त्या ठिकाणी शेतामध्ये उतरलं, रोप उतरल्यानंतर तो काय ठरवतो, मग याला कीटकनाशक फवारायचं, त्याला त्याच्यात आलेलं तण उपटावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला गडी किंवा तण उपटणारे काही खेडेगावांमध्ये बाया त्या ठिकाणी रोजाने जातात तण उपटायला, तण खुरपायला. असे देखील त्याला कामगार शोधावे लागतात, त्यांना रोज द्यावा लागतो. नंतर ठिबक सिंचन व्यवस्था, तुषार सिंचन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्याच्याबरोबरच काही कीटकनाशकं फवारावे लागतात. ही सगळी तजवीज त्याला ते पीक पूर्णपणे वाढेपर्यंत करावी लागते. ही लगबग याच्यातून सांगितली. पुढचा याच्यातला मुद्दा त्यांनी दिलेला आहे रासायनिक व सेंद्रिय खते. कोणकोणत्या प्रकारची रासायनिक खते, सेंद्रिय खते तो वापरतो. रासायनिक खते म्हणजे केमिकलचा वापर असणारी खते, आणि सेंद्रिय खते म्हणजे त्याने स्वतःच बनवलेली खते. मग कोणकोणती आहेत सेंद्रिय खते? जुनं पीक शेतामध्ये जाळलं जातं, ते जाळल्यानंतर जी राख तयार होते शेतामध्ये, त्या राखेला सेंद्रिय खत म्हणतात. किंवा त्याने जर शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, गाई, बैल असे जनावरं पाळले असतील तर त्यांच्या विष्ठेपासून तयार होणारं सोनखत, शेणखत, लेंडी खत, जनावरांच्या मलमूत्रापासून तयार होणारं खत, अशा विविध प्रकारच्या खतांचा वापर तो शेतामध्ये करतो. त्याला देखील सेंद्रिय खत असं त्या ठिकाणी म्हणतात. रानामध्ये असलेल्या झाडांचा पडणारा पालापाचोळा, त्याच्यापासून तयार होणारं खत, हे देखील तो आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो, त्याला सेंद्रिय खत असे म्हणतात. चला सर्व करू. यामध्ये त्यांनी काय दिले
की शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल माहिती आहे का, असल्यास आढळून आलेल्या विविध बाबींवर लेखनाचा सराव द्यावा, नसेल तर समितीच्या आवारात असणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधांबद्दल विविध माध्यमातून माहिती घेऊन लिहिण्यास सांगावे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय? आता आपल्याकडे 3 ते 4 प्रकारच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. जिल्हा पातळीवर असणारी वेगळी, तालुका पातळीवर असणारी वेगळी, आणि परत त्यातल्या त्यात धान्यासाठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती वेगळी. त्याचबरोबर फक्त फळं भाजीपाला यांच्यासाठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती वेगळी. काही काही ठिकाणी प्राण्यांबद्दल सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती काम करते. व प्राणी कोणते? शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या, इमू असे विविध प्रकारचे छोटे मोठे पशु पक्षी जनावरं जो शेतकरी पूरक उद्योगधंद्यामध्ये पाळतो त्याच्यासाठी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. मग त्याचे बाजार देखील भरतात. उदाहरणार्थ लोणी प्रवारामध्ये बैल बाजार त्या ठिकाणी भरतो. मग त्याच्यामध्ये बैल गाई त्या ठिकाणी विकायला येतात. कोंबड्यांचा बाजार देखील त्या ठिकाणी भरतो. 3 ते 4 प्रकारच्या ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय केलं जातं की शेतकरी शेतीमध्ये जे फळं, धान्य, भाजीपाला, विविध प्रकारचे शेतीवर आधारित असलेले उत्पन्न पिकवतो ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन त्याचे लिलाव होतात. मग त्याचा कोणत्या प्रकारचा माल आहे, चांगल्या प्रकारचा माल आहे का, मालाची प्रतवारी ठरवली जाते. ज्या दिवशी जो माल येणार आहे त्या मालाच्या कॅटेगरीमध्ये समजा बटाटा आहे तर किती प्रकारचे बटाटे, छोटा बटाटा, मोठा बटाटा, शुभ्र असलेला वेगळा, तजेलदार दिसणारा बटाटा किंवा नुकताच ताजा तोडून आलेला बटाटा, असे अनेक बटाट्यांच्या प्रकारानुसार त्या ठिकाणचे जे आडत दुकानदार असतात ते बटाट्याचे काय करतात, एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्याचे भाव ठरवतात. त्यानुसार शेतकऱ्याने आणलेल्या मालाला त्या लिलावामध्ये त्या ठिकाणी भाव मिळतो. आणि मग बाजारभाव सध्या काय चालू आहे, राज्य पातळीवर बटाटा काय रुपये किलोने आहे, देश पातळीवर बटाटा काय रुपये किलोने आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर बटाटा काय रुपये किलोने आहे, आणि ह्याने आणलेला बटाटा कशा पद्धतीचा आहे यानुसार त्या बटाट्याचा भाव ठरतो. आणि मग तो आडत दुकानदार याच्याकडून तो बल्कमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात ते बटाट्याचे जे गोणे आहेत तो विकत घेतो. मग आडत दुकानदार यामध्ये काय करतो, होलसेल पद्धतीने शेतकऱ्याकडून आडत त्याची योग्य वजन करून त्याचा भाव ठरवला जातो आणि मग त्याची प्रतवारी करून, वर्गवारी करून, चांगल्या गुणांमध्ये भरून तो बटाटा त्या ठिकाणी पुढे रिटेल म्हणजे किरकोळ विक्रीसाठी आडत दुकानदाराच्या माध्यमातून किंवा होलसेल पद्धतीने तो बटाटा पुढे पोहोचवला जातो. अशा पद्धतीने शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मार्केट मिळतं. चांगला भाव देण्यासाठी त्या ठिकाणी विविध प्रकारचे यंत्रणा कार्यरत असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ असतं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आता जर तुम्ही आपल्या नगरजवळ बघितलं तर नेप्ती उपबाजार समिती आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा भाजीपाला विकत आणला जातो. आल्यानंतर प्रथमतः त्याचं वजन गाडीसह केलं जातं, माल उतरवला जातो, त्याची पावती फाडली जाते, वजन केलं जातं, त्याची प्रतवारी पाहिली जाते, विविध प्रकारचे विभाग त्या ठिकाणी असतात आणि त्यानंतर मग त्या मालाची खरेदी विक्रीची कार्यवाही सुरू होते. आणि तिथून मग छोटे मोठे जे तुमच्या गल्लीत कॉलनीत भाजी विकणारे छोटे मोठे जे दुकानदार आहेत ते भल्या पहाटे त्या ठिकाणी जातात आणि तिथून अशा पद्धतीची त्या ठिकाणी मालाची खरेदी करून तुमच्या इथं आणून गल्लीत कॉलनीत किंवा हातगाडीवर ते काय करतात, असा हा पद्धतीचा भाजीपाल्याचा माल विकतात. मग कृषी उत्पन्न बाजार समिती ही काय करते, शेतकऱ्याला शक्य नाही ना 2-2, 3-3 दिवस स्वतःतल्या शेतातला माल गाडीवर नेणे, गल्लोगल्ली विकत बसणे शक्य नाही. याच्याकरता तो ठोक भाव मिळेल या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची रचना ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे. कल्पक हो यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की मी उद्योगपती झाले तर विचार करा तुम्ही काय करणार आणि कोणत्या भागात उद्योग सुरू करणार, कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार याचा विचार करा आणि या. मग हे तुम्हाला कल्पना करायची मनामधून. तुम्ही जर उद्योगपती झाले तर तुम्ही काय काय करणार. उद्योगपती झाले तर खूप पैसे तुमच्याकडे येतील, तर तुमच्या डोळ्याला कोणत्या लोकांच्या समस्या दिसतील, कोणकोणती उपाययोजना तुम्हाला करता येतील आणि गोरगरीब लोकांसाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीच्या सोयीसुविधा, अन्न, वस्त्र, निवारा, त्यांना हव्या असलेल्या गरजा, मग मेडिकलच्या गरजा असतील, शिक्षणाच्या गरजा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांविषयी तुम्ही उद्योगपती झाल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या पैशातून कोणकोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार हे तुम्ही त्या ठिकाणी बघणार. त्यानंतर अनुभव विश्वातील चित्रे इयत्ता 6वीचे पाठ्यपुस्तक, यूट्यूबवरील व्यवसाय संबंधी व्हिडिओ, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने आपण 33व्या वर्कशीटपर्यंत आलेलो आहोत.